संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदेसेनेच्या संजना पाटील या विजयी झालेल्या आहेत. एक जर विचार केला तर गेल्या काळामध्ये या ठिकाणी एकनाथ खडसेंचा हा गड मानला जायचा. मात्र शिवसेना शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंच्या गडाला सुरंग लावण्याचं या ठिकाणी काम केलं आहे. या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत या ठिकाणी शिवसेना शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आहे. आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भाऊ, काय सांगणार या ठिकाणी संजना पाटील यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. एक निवडणुकीच्या पूर्वी एक मोठे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी आपल्यावर झाले होते. गुंडगिरी शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी करत आहे असा खडसे परिवारातर्फे या ठिकाणी आरोप करण्यात आले होते. काय सांगणार? हे मला त्यांच्या आरोपापेक्षा आज खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून मुक्ताईनगरच्या सगळ्या तमाम माता भगिनी मतदारांना विनंती म्हणजे आभार मानतो त्यांचे की त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर विश्वास ठेवून शिवसेनेचे 10 नगरसेवक अधिक नगराध्यक्ष निवडून दिलेले आहे. आणि आज आम्हाला मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या माध्यमातून सत्ता दिली, त्या माध्यमातून विकास करण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल खऱ्या अर्थाने शतशः ऋणी आहे मी मुक्ताईनगर मतदारसंघातल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींचा. आणि त्या ज्या कार्यकर्त्याने दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला, खूप मेहनत केली आणि हा विजय खेचून आणला, अशा सगळ्यांचा मी आभारी आहे. शेवटी मुक्ताईनगर म्हटल्यावर इथे आरोप प्रत्यारोप चालू असतात आणि आरोप करणारे लोक काय आहे हे संबंध जिल्ह्याला माहिती आहे की ते आरोप काय करतील, त्याच्यात काही मला असं वाटतं की त्यांच्या आरोपाला काही तमा नाही किंवा काही सीमा नाही. आज मुक्ताईनगरसारखं संत महात्म्यांचं शहर आहे. मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शहरामध्ये वारकऱ्यांची मांदियाळी कायम असते. अशा शहराला बदनाम करण्याचं काम फक्त या लोकांच्या माध्यमातून होतं आहे. कुठेच गुंडगिरी जर असती तर आज मायबाप जनतेने आम्हाला इतक्या मोठ्या प्रकारे निवडून दिलं नसतं. यांनी तर सगळ्या प्रकारची हद्द सोडून त्या गुंडगिरीच्या विरोधात तशा पद्धतीचे आरोप करून पूर्ण मुक्ताईनगरमध्ये तो वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न केला होता. पण मुक्ताईनगरच्या शेवटच्या माणसाला, तरुणाला, अतिशय वयस्कर माणसाला, व्यापाऱ्याला, बेरोजगार तरुणाला, सगळ्यांना मुक्ताईनगरमध्ये निर्भय आणि निर्भीड वातावरण माहिती आहे. तेवढं खऱ्या अर्थाने लोकांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला निवडलं आणि निवडून दिलेलं आहे. मला असं वाटतं की यांचे सगळे निरर्थक विषयाला किती उत्तर द्यायचं. भाऊ, या संदर्भातच रक्षा खडसे म्हटलेले आहेत की मी हा पराभव स्वीकारत आहे. मात्र या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी जे दहशत पसरवण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं, कुठेतरी हा पराभव झाल्याचं त्यांनी म्हटलं. पराभवाला माझ्या माहितीनुसार अनेक लेकरं असतात, विजयाचा बाप कमी असतं आणि म्हणून पराभव झाला म्हणून काहीतरी सांगत फिरायचं. स्वतःच मंत्रिपदाची स्वतः ते लाल दिव्याची गाडी घेऊन स्वतः एस्कॉटिंग घेऊन पूर्ण गल्लोगल्ली फिरले, जेव्हा की तुम्ही मुक्ताईनगरचे मतदार नाही. तुम्ही मतदार एका मोठ्या पदावर बसल्यानंतर आचारसंहिता जर बघितली तर घरापासून कार्यालयापासून घरापर्यंत इतकंच फिरण्याचा अधिकार निवडणूक आयोगाने तुम्हाला दिलेला आहे, ते पण एस्कॉटिंग घेऊन. तुम्ही प्रत्येक गल्लोगल्लीत तुमची एस्कॉटिंग घेऊन फिरलात, त्यातून दहशत माजवण्याचा तुम्ही प्रयत्न केला. तुमचे सासरे जे दहशतगर्द आहे, जिल्ह्यात त्यांची एवढी मोठी दहशत आहे की त्यांच्या विरोधात कोणी एक शब्द बोलत नाही. तुमचे सासरे एवढा मोठा गुन्हेगार माणूस प्रत्येक गल्लीत फिरला. लोकांना गुन्हेगार म्हटल्यापेक्षा आपल्या घरात पहा. तुमच्या त्या ननंदबाई एका बूथवर बसून कशा पद्धती पोलिसांना धमकवताय, कशा बसल्या आहे, बूथच्या सीमारेषेत बसलेल्या आहे, कशा धमकवताय, पोलिसांना कशा करताय, हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. दहशत तुम्ही सगळ्यांनी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला. फक्त तुमच्या दहशतीला कोणी दहशत म्हटलं की तो गुंड आहे. जरा तुम्ही केलेली दहशत चालते, लोकांनी तिला फक्त विरोध करणे त्रासदायक जर असेल तर तुमच्याकडे इतके मंत्रिपद आहे, सरकार आहे, सरकारमध्ये मंत्री आहे, कोण दहशतवादी ते पहा ना जरा. स्वतःच जर झाकून पाहिलं इतका मोठा दहशतवादी सापडेल की तो सीमेवर पण नसेल एवढा मोठा दहशतवादी सापडेल. एकनाथ खडसे म्हणतायत की भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्याने किंवा पक्षश्रेष्ठीने बळ न दिल्यामुळे या ठिकाणी रक्षा खडसे यांचा हा पराभव या मुक्ताईनगरामध्ये झालेला आहे. एक प्रकारे भारतीय जनता पार्टीचेच नेते या पराभवाला जबाबदार आहे. खऱ्या अर्थाने तर ते भारतीय जनता पार्टी या कार्यकर्त्यांना आणि त्या इथल्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना या संदर्भामध्ये विचार केला पाहिजे की त्यांनी इतकी मेहनत केली, गल्लोगल्ली फिरले, इतक्या सभा घेतल्या, यांच्या खांद्याला खांदा लावून फिरले, तरी हे मान्य करायला तयार नाही. आणि रक्षाताईंना ताकद किती द्यायची? रक्षाताई साध्या खासदार होत्या, त्याने मिनिस्टर केलं. मिनिस्टर केल्यावर, केंद्रात मिनिस्टर केल्यावर आणखी त्याच्यापेक्षा काही ताकद लागत नाही. तर त्यांना गृहमंत्री करायचं असेल तर सांगा, म्हणजे तसं शिफारस त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून होऊन त्यांना आणखी ताकद दिल्या जाईल. स्वतः मंत्री असून 24,000 मताची नगरपालिका ते स्वतः लढत होत्या.
या नगरपालिकेच्या व्यतिरिक्त कुठे ते स्वतः जबाबदारी घेतलेली होती. त्यांनी विशेष म्हणजे पंकजाताईंना बोलवलं, गिरीश भाऊंना बोलवलं, या सगळे लोक त्यांच्यासाठी धावून आले. आणखी काय ताकद दिली पाहिजे होती. आणि खडसे साहेबांचे नेहमीच आहे की गिरे भी तो टांग ऊपर. प्रत्येक वेळी पडले तरी काहीतरी कारण मीमांसा करायची, भाजपवर लोटायचं किंवा पदाधिकारी लोटायचं. तर भाजप म्हणून कालपर्यंत तुम्ही मोठ्या दिमागात सांगत होते की माझ्या सुनबाई भाजपच्या मंत्री आहे, माझ्या घरातही मंत्री आहे, असं तुम्हीच सांगत होते ना. तर तुमच्या घरात मंत्री आहे आणि मंत्री एक नगरपालिकेत पराभूत झाली, चुपचाप पराभव मान्य करा ना. शेवटी जनतेला वाटलं पाहिजे की हा मंत्री माझा आहे. जनतेला नाही वाटलं म्हणून पराभव झाला, तर पराभव मान्य करा. कशाला कारण दाखवत आहे? विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीने आपलं या ठिकाणी काम केलं होतं. मात्र या ठिकाणी आज पदाधिकाऱ्यांतर्फे शिवसेना सेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घोषणा देण्यात येत होत्या, ये अंदर की बात है, ओरिजिनल भाजप हमारे साथ है. काय सांगाल? नाही, कार्यकर्ता हा त्याची आली मन मोकळं करत असतो. काही दिवसापूर्वी मी एका आपल्या बाईटमध्ये सांगितलं होतं की राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते रात्री राष्ट्रवादीत होते आणि सकाळी भाजपमध्ये घेतले गेले. ज्यांनी मी तुम्हाला सांगितलं मध्ये की ज्यांनी विधान भवनासमोर खडसे साहेब विधान परिषद निवडून आल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात घोषणा देऊन टरबूज फोडले, चौकात टरबूज फोडले, त्याला एका रात्रीतून इथे कपडे भाजपचे घालून त्याला भाजपचा करून टाकला. नगराध्यक्षाचा उमेदवार ज्यांनी विधानसभेत माझ्या विरोधात काम केलं त्याला 2-2 जागी उमेदवारी दिली. तिथल्या भाजपच्या निष्ठावंताला डावला, एका प्रभागात बी दिली आणि नगराध्यक्ष म्हणून पण दिली. असे तो अमीन शेख नावाचा तो एक, त्याला एका महिलेने मारला, तो विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता, त्याला रात्रीतून उमेदवारी दिली. म्हणजे अर्धे उमेदवार तुमचे राष्ट्रवादीतून तुम्ही रात्रीच्या रात्री बदलून त्यांना भाजपमध्ये घेतले. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना वाटत होतं ना की एखाद्या भाजपच्या निष्ठावंताला उमेदवारी दिली असती आम्हाला वाटलं असतं. म्हणून हे आम्हाला भाजपच्या लोकांना वाटत, ज्या लोकांनी आयुष्यभर भाजप वाढवला, ज्या लोकांनी खस्ता खाल्ल्या, त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना एखाद्या माशीसारखं बाजूला काढण्यात आलं. कारण ते परिवाराचे नव्हते, ते भाजपचे होते, भाजपबरोबर राहिले म्हणून त्याला बाजूला काढण्यात आलं. आणि जे नव्हते भाजपचे ते परिवाराबरोबर होते, ते राष्ट्रवादीत का असे ना, त्यांना घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना हे माहिती आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी घोषणा दिली असते ते गैर काय. भाऊ, या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी म्हटलेले आहे की मुक्ताईनगरामध्ये एकीकडे भारतीय जनता पार्टीचा हा गड मानला जायचा, मात्र कुठेतरी या मुक्ताईनगरच्या भारतीय जनता पार्टीच्या पराभवाला खडसे परिवार जबाबदार आहे, असं मंत्री गिरीश महाजन म्हटलेले आहेत. व एक प्रकारे एकनाथ खडसेंवर त्यांनी निशाणा साधला. आपण जे बोलताय ते मी आपल्याच तोंडून ऐकतोय, मी काही ते ऐकलेलं नाही आहे. पण मी खडसे परिवार, आता ते मी बोललो म्हणजे खडसे परिवार ते त्यांचं म्हणणं असं, खडसे परिवाराचा मी विरोधक आहे. मी खडसे परिवाराचा कालही विरोधक नव्हतो, आजही नाही, उद्याही नसेल. मी एका वृत्तीचा विरोधक आहे की 35-35 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली पण मुक्ताईनगरचा विकास केला नाही, तरुणांना रोजगार मिळवून दिला नाही, मूलभूत सुविधा इथे उभ्या केल्या नाही, बाजारपेठ उभी केली नाही, या वृत्तीचा विरोधक आहे. या परिवाराला खूप मोठे मोठे पदं आतापर्यंत मिळालेले आहे, पण त्याचा विरोधक आहे मी. म्हणून मी काही तसं म्हणणार नाही, पण मी एवढं निश्चित म्हणेल की खडसे साहेब जिथे जाता त्याचा सुपडा साफ करता, हे खरं आहे. राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादी सुपडा साफ केला, राष्ट्रवादीच्या लोकसभेचा उमेदवार दिला आणि भाजपच्या नेत्याचं काम केलं. इथे आता यांचं काम करायला गेले, यांचाही सुपडा साफ करून टाकला. म्हणजे परिस्थिती अशी, खडसे साहेबांची पावलं किती काय आहे हे शोधावं लागतील, पाहावं लागतील. नक्कीच या ठिकाणी जर विचार केला तर मुक्ताईनगरच्या जनतेने या ठिकाणी विजयाचे आशीर्वाद या ठिकाणी दिले आहे व एक प्रकारे एकनाथ खडसे यांना एक मोठा धक्का हा मुक्ताईनगरमध्ये मानला जात आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.